नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण म्हणजे या आधी मी पहिल्यांदा वाक्य प्रकार हा एक भाग रिलीज केलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण संयुक्त, मिश्र वाक्य, त्यानंतर केवल वाक्य यातला फरक जाणून घेतलेला आहे। आता दुसरे वाक्याचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत। ते म्हणजे जसं विधानार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य। याच्यामध्ये होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करा असे पण प्रश्न परीक्षेला असतात आणि त्या सर्वांचं इथं आपण विचार करणार आहोत। तर बघूया आपण वाक्याचे प्रकार। बघा, विधानार्थी वाक्य अर्थात ही वाक्य ओळखणं अतिशय सोपं असतं। खूप मोठ्या व्याख्या मी याच्या लिहिलेल्या नाहीत, लक्षात घ्या। हे वरचं जे एक सेंटेन्स आहे ते प्रत्येक वाक्याची व्याख्या आहे, वाक्य प्रकाराची। तर आता बघा, केवळ विधान केलेले असते। आता विधान असं नाही कळलं तर केवळ काहीतरी सांगितलेलं असतं, कोणत्याही काळामधलं असतं, त्याला काही विशिष्ट काळाचं बंधन नाहीये, कोणत्याही काळामध्ये असतं आणि काहीतरी फक्त सांगितलेलं असतं, त्याच्यातून विशेष असा कोणताही अर्थ व्यक्त होत नाही। असं जे साधं वाक्य असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात। आता हेही नाही समजलं तर विधानार्थी वाक्य ओळखायचं कसं ते बघूया। जसं वाक्याच्या सुरुवातीला शक्यतो कर्ता असतो या वाक्याच्या आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम दिलेला असतो, असं जे वाक्य असतं म्हणजे विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतोच, ही त्याची ओळखण्याची खूण झाली। तर शेवटी पूर्ण विराम असतोच आणि कर्ता वाक्याच्या सुरुवातीला दिलेला असतो, असं जे वाक्य असतं त्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य असं म्हणायचं। एक्झाम्पल म्हणून आपण दोन विधानार्थी वाक्य बघूया। जसं बघा, मी सहलीला जातो, मी सहलीला जातो हे वाक्य आहे। आता बघा, जाणारा कोण? मी, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला मी हा कर्ता आहे, जातो हे वर्तमानकाळी क्रियापद आहे। इथं क्रियापद वर्तमानकाळी आहे, भूतकाळी आहे का भविष्यकाळी आहे याचा काहीही म्हणजे शॉर्ट ट्रिक्स मध्ये संबंध नाही। वाक्य विधानार्थी कोणत्याही काळातील असू शकतं, फक्त ते साधं असतं, कोणता विशेष असा अर्थ व्यक्त करत नाही आणि म्हणून त्या वाक्याच्या शेवटी काय असतं? पूर्ण विराम असतं, ज्याला तुम्ही फुल स्टॉप असं म्हणता। बघा पुढचं एखादं वाक्य, रमेश निबंध वाचतो किंवा रमेश निबंध वाचतो असं वाक्य आहे। हेच वाचतोच्या ऐवजी रमेशने निबंध वाचला, रमेश निबंध वाचेल असं कोणतंही वाक्य असलं तरी सुद्धा इथं बघा, वाचणारा रमेश वाक्याच्या सुरुवातीला काय आहे? कर्ता आहे आणि वाक्याच्या शेवटी काय आहे? पूर्ण विराम आहे। असा साधा सरळ अर्थ व्यक्त करणारं आणि विशिष्ट एखादी क्रिया सांगणारं असं जे साधं वाक्य असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात। प्रश्नार्थी वाक्य तर सर्व वाक्य प्रकारांमध्ये सर्वात सोपा वाक्य प्रकार आहे, कुणालाही सहज ओळखता येतो, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो। आता प्रश्न विचारलेला असतो म्हणजे आपण कशावरून ठरवतो? तर वाक्यामध्ये काय, कोणाला, केव्हा, कधी, कोठे असे प्रश्न विचारलेले, असे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले शब्द असतात आणि शिवाय ज्या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, ओळखण्याची खूण काय? ज्या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते असे जे वाक्य असतात ती प्रश्नार्थी वाक्य असतात। जसं तू केव्हा आलास किंवा कधी आलास, केव्हापेक्षा तू कधी आलास, कधी आलास असं विचारलेलं आहे। तर इथं कधी हा प्रश्न विचारण्यासाठी वापरलेला शब्द आहे आणि शिवाय वाक्याच्या शेवटी काय आहे? प्रश्नचिन्ह आहे। असं जे वाक्य असतं ते वाक्य काय असतं? प्रश्नार्थी वाक्य असतं। जसं तिकडे कोण आहे रे, तिकडे कोण आहे असं विचारलं तर क्वेश्चन मार्क आहे, कोण हा प्रश्न विचारण्यासाठी वापरलेला जाणारा शब्द आहे आणि तिकडे कोण आहे असा प्रश्न विचारलाय म्हणून हे। शिवाय तिसरं वाक्य, तुझे नाव काय असं विचारलं तर काय हा प्रश्न विचारण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे, प्रश्न विचारलाय म्हणून आपण तिथं काय केलेलं आहे? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याची साधी आणि सोपी ट्रिक काय आहे? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं असं जे वाक्य असतं ते प्रश्नार्थी वाक्य असतं। पुढच्या प्रकाराकडे जाऊया, उद्गारार्थी वाक्य। जिथं भावनेचा विशिष्ट असा उद्गार काढलेला असतो अशा वाक्यालाच उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात
आणि उद्गारार्थी वाक्य ओळखण्याची खूण आहे ते म्हणजे उद्गार चिन्ह असतं। लक्षात घ्या मित्रांनो, हे अशा टाईपचं जे चिन्ह असतं याला उद्गार चिन्ह असं म्हणतात। तर असं चिन्ह असतं। आता ह्याच्याविषयी एक दोन फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उद्गार चिन्ह हे काही परीक्षांना विचारलेलं आहे की उद्गार चिन्ह हे जास्तीत जास्त वाक्यामध्ये किती वेळा देता येतं। तो उद्गार चिन्ह हे जास्तीत जास्त वाक्यामध्ये 2 वेळा देता येतं आणि ज्या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह आहे वाक्याच्या शेवटी असं वाक्य काय असतं, उद्गारार्थी वाक्य असतं। त्याच्या आधी उद्गारार्थी चिन्ह वाक्यामध्ये 2 वेळा म्हणजे नक्की कधी देतात ते बघूया। जसं बघा, अरे रे फार वाईट झाले त्याचे, वाईट झाले त्याचे असं वाक्य आहे। आता बघा, हे जे अरे रे आहे, अरे रे हा शब्द केवल प्रयोगी अव्यय दर्शवतो। केवल प्रयोगी अव्ययानंतर, आता हे तुम्हाला दिसावं म्हणून मी जरा मोठं काढते, केवल प्रयोगी अव्ययानंतर भावनेचा उद्गार दर्शवण्यासाठी असं उद्गार चिन्ह देतात। एवढं मोठं देत नाहीत, ते तुम्हाला दिसावं म्हणून मी काढलंय। तर अरे रे फार वाईट झाले त्याचे, अर्थात इथं वाक्याच्या शेवटी क्रियापद जर नसेल तर तिथं काय करतात, उद्गारार्थी चिन्ह देतात। अशा पद्धतीने एकदा केवल प्रयोगी अव्ययानंतर आणि उद्गार दर्शवणाऱ्या वाक्याच्या शेवटी जर क्रियापद नसेल, क्रियापद आधी, आता झाले हे क्रियापद आहे ते आधीमध्ये आहे, तर वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह देतात। जसं आता एकदाच उद्गार चिन्ह केव्हा देतात, जसं पुढचं एखादं वाक्य, हेच वाक्य बघूया, फार वाईट झाले त्याचे। आता ह्या वाक्यामध्ये हे केवल प्रयोगी अव्ययच नाहीये, केवल प्रयोगी अव्ययच नाही, त्यामुळे इथं सुरुवातीला उद्गारार्थी चिन्ह देण्याचा प्रश्नच येत नाही। वाक्याच्या शेवटी क्रियापद नाही आणि भावनेचा उद्गार दाखवलाय, त्यामुळे इथं आपल्याला उद्गारार्थी चिन्ह देणं गरजेचं आहे। त्यानंतर जसं बघा पुढचं वाक्य, केवढा मोठा साप हा, केवढा मोठा साप हा असं वाक्य दिलेलं आहे। आता केवढा मोठा साप हा, इथं बघा वाक्य सापाला बघून काढलेले उद्गार आहेत हे, त्यामुळे वाक्याच्या शेवटी काय आलं पाहिजे, उद्गारार्थी चिन्ह आलं पाहिजे। अशा पद्धतीने ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह असतं किंवा केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारार्थी चिन्ह दिलेलं असतं, अशी जी वाक्य असतात ती उद्गारार्थी वाक्य असतात। आणि उद्गारार्थी चिन्ह हे वाक्यामध्ये जास्तीत जास्त 2 वेळा वापरतात। एक म्हणजे वाक्य जर केवल प्रयोगी अव्यय असेल तर त्यानंतर वापरतात, आणि दुसरं म्हणजे जर वाक्य उद्गार व्यक्त करणारं असेल आणि वाक्याच्या शेवटी जर क्रियापद नसेल, क्रियापद आधीमध्ये असेल, तर वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह देतात। समर्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे 2 वाक्य प्रकार बघणार आहोत। अर्थातच या वाक्य प्रकारांमध्ये होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा आणि नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा, असेही प्रश्न परीक्षेला असतात। अर्थात खाली ऑप्शन हे 4 ऑप्शन असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन बघून सहज उत्तरही कळतं। मात्र योग्य व्याकरणिक दृष्ट्या आपल्याला होकारार्थी वाक्य नकारार्थी कसं करायचं आणि नकारार्थी वाक्य होकारार्थी कसं करायचं हेही माहीत असलं पाहिजे। शिवाय नकारार्थी आणि होकारार्थी वाक्यांना व्याकरणिक दृष्ट्या आणखीही काही नावं आहेत, ती नावं नक्की कोणती आहेत हेही आपण बघणार आहोत। तर बघूया होकारार्थी वाक्य, ज्या वाक्यांमध्ये होकार व्यक्त केलेला असतो अशा वाक्यांना होकारार्थी वाक्य असं म्हणतात। आणि त्याच्या बरोबर उलट काय आहे, ज्याच्यामध्ये नकार व्यक्त केलेला असतो त्याला नकारार्थी वाक्य असं म्हणतात। वेगवेगळे त्याच्यातले पॉइंट्स काय आहेत ते आपण बघूया। इथं काय केलेला असतो, होकार व्यक्त केलेला असतो, इथं काय असतं, नकार व्यक्त केलेला असतो। आणि होकारार्थी वाक्यामध्ये नाही, नको, नवे, नये, नकोस असे शब्द नसतात कधीही त्या वाक्यामध्ये। तेच त्याच्याबरोबर जाऊन उलट काय, नाही, नको, नवे, नये, नकोस असे शब्द नकारार्थी वाक्याच्या शेवटी असतात। हा म्हणजे नकारार्थी वाक्य जर आपल्याला ओळखायचं असेल, समजा 4 वाक्य दिलेत आणि त्यापैकी आपल्याला नकारार्थी वाक्य ओळखायचं असेल तर नकारार्थी वाक्याच्या शेवटी नाही, नको, नवे, नये, नकोस यापैकी काही शब्द आहे का हे बघायचं, आणि तसे शब्द असतील तर ते वाक्य 100% काय असणार आहे, नकारार्थी वाक्य।
दुसरं पॉइंट काय की होकारार्थी वाक्यालाच करणरूप वाक्य असं म्हणतात, हे दुसरं नाव आहे होकारार्थी वाक्याचं. आणि नकारार्थी वाक्यालाच अकरणरूप वाक्य असं म्हणतात, हा त्याचा पॉइंट आहे. म्हणजे होकारार्थी म्हणजेच करणरूप, नकारार्थी म्हणजेच अकरणरूप. आता आपण प्रत्यक्षात होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कसं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर काय करायचं. लक्षात घ्या, इथं वाक्य सांगत असताना बदल करायचा असेल तर वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो, हे लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ अबाधित ठेवून ते वाक्य एक तर नकारार्थी करायचं असतं किंवा होकारार्थी करायचं असतं. तर आपण आधी होकारार्थी वाक्य घेऊया आणि त्याचं काय करूया, नकारार्थीमध्ये रूपांतर करूया, म्हणजे तुम्हाला आपोआपच समजेल. जसं बघा, हे वाक्य अनेक वेळेला परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये नाही, नको, नवे, नये असे कोणतेही शब्द नाहीत, त्यामुळे हे वाक्य कसं आहे, होकारार्थी आहे. आता याच वाक्याचं आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं. पहिली अट काय आहे की वाक्याचा अर्थ अबाधित ठेवणे. अबाधित ठेवणे म्हणजे वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. मग काय करायचं, तर नेहमीच्या ऐवजी कधीही हा शब्द वापरायचा. काय करायचं, कधीही. आता क्रियापद काय आहे, बोलावे. क्रियापदाचा शक्यतो शेजारचा जो शब्द असतो त्याचा विरुद्धार्थी शब्द करायचा. खरेच्या विरुद्ध काय आहे, खोटे हा शब्द येतो. कधीही खोटे बोलू नये. बघा, या वाक्याच्या शेवटी काय आलं, नये आलं, म्हणजे हे वाक्य कसं आहे, नकारार्थी आहे. काय केलं आपण, नेहमीच्या ऐवजी काय केलं, कधीही हा शब्द वापरला. क्रियापदाचा हा जो अलीकडचा शब्द आहे आधीचा खरे, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपण काय वापरला, खोटे वापरला. आणि बोलावेचं काय केलं, बोलू नये असं केलं. का तर नये, नाही, नको, नवे, नये असे शब्द वाक्याच्या शेवटी येतात आणि ते वाक्य नकारार्थी ठरतं. अजून एक वाक्य बघूया. जसं बघा, गुरुजनांचा, गुरुजनांचा आदर करावा, गुरुजनांचा आदर करावा असं वाक्य आहे. आता बघा, गुरुजनांचा आदर करावा या वाक्यामध्ये नाही, नको, नवे, नये असा कोणताही शब्द नाही, त्यामुळे वाक्य होकारार्थी आहे. आता त्याचं आपल्याला नकारार्थीमध्ये रूपांतर करायचं असेल तर गुरुजनांचा हा जो शब्द आहे त्याला जसंच्या तसं ठेवायचं, गुरुजनांचा त्याला तसंच ठेवायचं आहे. आता वाक्यामधलं क्रियापद आहे करावा. करावाच्या शेजारी इकडं अलीकडं पहिले म्हणजे आधी शब्द काय आहे, आदर. आदरच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो, अनादर, तो लिहायचा. गुरुजनांचा अनादर करू नये असं करायचं, करू नये. वाक्याच्या शेवटी नये आलं म्हणजे वाक्य काय झालं, नकारार्थी झालं. पुढचं आणखी एक वाक्य बघूया. धूम्रपान, धूम्रपान टाळावे. हे वाक्य पण खूप वेळेला परीक्षेला येऊन गेले. धूम्रपान टाळावे, नाही, नको, नवे असे शब्द नाही आहेत, त्याच्यामुळे हे वाक्य होकारार्थी आहे. मग इथं कधीही, कधीही हा शब्द नाही लिहिला तरी चालेल. कधीही धूम्रपान, धूम्रपान करू नये, करू नये. नये आलं वाक्याच्या शेवटी म्हणजे वाक्य काय झालं, नकारार्थी झालं. म्हणजे शक्यतो आता इथं बघा, टाळावेच्या ऐवजी आपण काय केलं, करू नये असं केलं. म्हणजे वाक्याच्या शेवटी जर क्रियापद असेल त्याच्या अगोदरचा जो शब्द असतो शक्यतो तो बदलायचा असतो. हे या दोन उदाहरणातून दिसून येतं. हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे म्हणून मी ते खाली घेतलेलं आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीने होकारार्थी आणि नकारार्थी याच्यामधलं तुम्ही फरक लक्षात ठेवू शकता. पुन्हा एकदा शेवटी जाता जाता सांगते की होकारार्थी वाक्याला करणरूप वाक्य असं म्हणतात आणि नकारार्थी वाक्याला अकरणरूप वाक्य असं म्हणतात. अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या, याआधी मी वाक्य प्रकारावर एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये संयुक्त, मिश्र आणि केवल वाक्य हे
यांच्यातला फरक कसा ओळखायचा आणि ती वाक्य कशी ओळखायची हेही सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा आणि राहिलेले हे वाक्यांचे प्रकार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे। धन्यवाद।